डोक्यावर वाढलेल्या उसामध्ये राधाबाई वाढलेलं तणकट खुरप्यानं काढत होती. सकाळच्या पारी म्हादबा वैरण काढायला आला. राधाबाईला बघून म्हणाला, ए राधे, अगं जरा नीट काढ की तण, किती वाढले बघ खाली. तशी राधाबाई डोळं वटारत म्हणाली, मुडद्या, तुझं लक्ष नुसतं खालच्या तणावर असते वय, पुजाऱ्याची नजर निवदावर. आणि वैर मातबा, कालच्याला संगीताला एवढं जोरात करतात वय, तिला नीट चालता येईना. मुडद्या, आज वावरात नाही आली ती, आणि केलंस ते पण नको तिथं. ती काय करायची जागा आहे वय मुडद्या. त्यावर मातबा म्हणाला, अगं राधे, अगं ऐकतच नव्हती. म्हणत होती पावसाळं चालू झाले ती, आज नग. मग माझं सरपण कोणाच्या हुडव्यात घालू. त्यावर राधाबाई म्हणाली, ते न मग मातबा, संगी म्हणत होती तुझं सरपण लई तगडं आहे म्हण. मग माझं सरपण साधं सुद्धा नाही, एका झपाट्याने स्वर्ग दाखवतोय मी. मातबा आपलं सरपण चोळत म्हणाला, मग दाखव की मला पण कसं आहे सरपण तुझ्या वावरातलं. राधाबाई तशी मस्करीनं म्हणाली. त्यावर मातबा म्हणाला, अगं राधे, नुसतं बघून नाही चालणार, तुझं हुडवं देणार असशील तर बोल. त्यावर राधाबाई म्हणाली, तुला कवा नाही म्हटलो आहे मी, एकी उसात इथं उभा राहून काय होणार आहे. विचाराची नाडी सैल करत मातबा उसात गेला. राधाबाईला डोंगराच्या बाजूनी उभं करून मातबानं आपलं सरपण राधाबाईच्या हुडव्यात सारलं. राधाबाईच्या तोंडातून आह शब्द बाहेर पडू लागले. मुडद्या, जरा हळू घाल की, किती दुखतंय. राधाबाई किंचाळत म्हणाली, चांगलंच काटक आहे बघ तुझं सरपण. मातबानं आपल्या कमरेचा पट्टा एकसारखा चालू केला. तशी राधाबाईनं आपल्या पाण्याचा पाटातून पाणी सोडून मोकळी झाली. आणि मातबानं सोडलेलं पाणी पुसत म्हणाले, हाय रे मातबा, लई जोर आहे बघ तुझ्या सरपणात, एका झपाट्यात पाणी काढलंस. जा आता वैरण काढ आणि जा आता घरला मुडद्या. सांशाला राधाबाई घरला आली. हौसा भाकरीला पीठ मळत होती. हौसा राधाबाईची जाऊबाई. तशी हौसा पण लई चालू माल. गावातल्या तगड्या पैलवानाबरोबर तिचं झंगाट होतं. नवरा मेल्यापासून तिचं झंगाट चालू होतं. आता तो पैलवान हौसाला सोडून पारीच्या मागं गेला होता. राधाबाई हौसाला म्हणाली, हौसा, ए हौसा, वैच चहाला आधान ठेव. हौसानं चहाला आधान ठेवलं. ठेवत म्हणाली, अगं राधे, किती ग वेळ करतीस, रोजच्याला लवकर येतीस, आज एवढा येळ काय पडली होतीस उसात कुणाबरोबर. हौसा चहाचं भांड आपटत म्हणाली, अगं हौशे, तो मातबा आला होता वावरात. अगं सकाळी करून गेला आणि सांच्याला पण आला. पाक सुजवून गेलाय बघ. लई दुखतो या बघ. लई सरपण निभार हाय बघ त्याचं. आ करत राधाबाई कंबर कसत म्हणाली, वय बरं हाय बघ तुझा नवरा असून दुसऱ्याला अंगावर घेतीस. चहाचा कप भरत हौसा म्हणाली, मग तू पण घे की मातबाला अंगावर, तुला कोण आवडवले वय. चहाचा कप होटाला लावत राधाबाई म्हणाली, वय
तू म्हणतेस ते पण खरं आहे बघ. माझं पण तवा लई दिवसापासनं तापलाय बघ. आता तूच बघ, एखादा टणक रसाळ ऊस. अगं बघायला कशाला लागतंय? उजाडल्यावर चल की माझ्याबरोबर. माधबा येतोय वैरणीला. तवा घे की मागून अंगावर. लई झाक हाय बघ त्याचा पारीसारखा कडक. राधाबाई सूप हातात घेत म्हणाली आणि तांदूळ पाकडत बाहेर गेली. जेवण करून राधाबाई आणि हौसा सकाळी वावरात गेल्या. बराच वेळ झाला तरी माधबा काही येईना. राधाबाई आणि हौसा वाट बघून गेल्या, वैतागून गेल्या. तेवढ्यात हातात खुरपं घेऊन माधबाचं पोरगं विलास आला. त्याला पाहून राधाबाई विलशाला म्हणाली, वैर विलशा, बा कुठाय तुझा? आला नाही. त्यावर विलशा म्हणाला, त्यो तालुक्याला गेलाय. 20-22 वर्षाचा विलशा हातवारी करत म्हणाला. तसं वावरात हे तिघेच होते. ऊन वाढत होतं. तिकडं हौसा वासनेनं व्याकुळ झाली होती. राधाबाईनं हौसाला इशारा केला व म्हणाले, हौशे, हे बघ, तरणा बांडगडी हाय. यालाच घे आता अंगावर. त्यावर हौसा म्हणाली, वय ग, पण ह्याचं सरपण टिक्कल नव्ह माझ्यात. अगं बघूया, त्याला आधी तयार तर करूया. राधाबाई म्हणत राधाबाई विष्ण्याला जवळ गेली आणि म्हणाली, काय रे विलशा, लग्नाचं वय झालं तरी वावरात काय काम असतं तुझं? त्यावर विलशा म्हणाला, आता हाय का? मग काय करू म्हणतीस? इथं पोरी कुठं मिळण्यात ये लग्नाला. त्यावर राधाबाई म्हणाली, मग रे, कसं करतोयस सरपणाचं? काय हातानं काम करतोयस? राधाबाई हसत म्हणाली, कसं तरी करून विलशाला हौशेसाठी तयार करायचं होतं. राधाबाई विलशाला गरम होईल असं बोलू लागली. बा तिकडं बाया करत फिरतोय आणि पोरगं इकडं वावरात वैरण काढते. त्यावर विलशा हसत म्हणाला, राधे, उगच सरपण तापवू नग, नाहीतर तुझा तवा तयार ठेव. विलशा तावात येऊन म्हणाला, अरे विलशा, लय तापला असेल तर एक उपाय हाय बघ थंड करायचा. हौसाकडं हात करत राधाबाई म्हणाली, जा हौसाकडं आणि तापलेलं सरपण थंड कर. बाजूलाच उभी असलेली हौसा विसल्याकडं बघत म्हणाली, इसल्या, टिकणार नव्ह? त्यावर विलास म्हणाला, हौशे, आजपर्यंत नुसतं हातावर काम चालवायचं. बघ आता कशी निभार हाणतो. वेळ न घालवता विलशा हौसाला घेऊन उसाच्या फडात गेला. थोड्या वेळानं राधाबाईच्या कानावर आवाज येऊ लागला, मुडद्या, एवढं लांबडं घोड्याचं पण नसतंय. कुत्र्या, जरा हळू कर की. आह आह. हौसाच्या आवाजानं राधाबाईला समजलं, बापेक्षा पोराचं खोड निबार आहे. तशी राधाबाई पण निबार गरम झाली. आह आह आह, आई ग. हौसा निभार आवाज काढत होती. काही वेळातच हौसा आणि विलशा मोकळे होऊन बाहेर आले. त्यावर राधाबाई म्हणाली, विलशा, जसा हौसाला स्वर्ग दाखवलास तसा मला पण दाखव की. असं म्हणतीस? म्हणून विलशानं राधाबाईला उसात नेऊन आपल्या खोडावर बसवून चांगलंच पाणी जिरपून काढलं. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला सपोर्ट करा. पुन्हा भेटतो पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.